नमस्कार मित्रांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या धमाकेदार भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की जबरदस्त पद्धतीने सत्याला जेवण करण्यासाठी किचनमधून मंजूने आता बोलावलेलं असतं। त्या दोघांच्या मस्त गप्पा सुरू असतात आणि तेवढ्यातच आपण पाहतोय की एक ग्लास जो आहे तो आता खालीच पडतो। तेवढ्यात मंजूच्या आईला मात्र आवाज येतो आणि त्यांना वाटतं काहीतरी आहे। आता मात्र तिकडे ते जाऊन बघतात, स्वतःच्या रूममध्ये जाऊन बसतात। तिकडे गेल्याच्या नंतर मंजूची आईची नजर आता तिकडे जाते। मंजूची आई मात्र दाराला कान देऊन ऐकते मित्रांनो की मंजू काय बडबड करते, एकटीच बोलतीये की काय। आता मात्र मंजूच्या आईला वाटतं की हिला नक्कीच वेडबिड लागलंय। मग आता सत्याच्या जाण्यामुळे मंजूच्या डोक्यावरच परिणाम झालाय, हिला आता काही डॉक्टरकडेच न्यावं लागतंय की काय। आणि इकडे मात्र तिलाही ते ऐकू येतं। आमरी बोलते, दीदीची तब्येत आता मला काही बघवत नाहीये। मित्रांनो, चक्क मंजू आता सत्या जो आहे दोघं रात्रभर गप्पा मारतात रूममध्ये, एकमेकांच्या नजरेत हरवून जातात। मंजू आता सारखं बोलते, मला कधीही तू सोडून जायचं नाहीये सत्या, माझ्यासोबतच राहायचं अजिबात मी सहन करणार नाहीये, मीही तुझ्या मागे आता ढगात येणार आहे बरं का। आणि अशा प्रेमाच्या गप्पा करत असतात मित्रांनो। दुसरीकडे आपण पाहतो आर्यनला आता अजिबातच झोप लागत नाही। त्याला आता काहीतरी डाऊट लागते, कुणकुण लागते। आर्यनला स्वप्न पडतं आणि स्वप्नात त्याला बंदूक ताणलेला कोणतरी दिसतो। थेट आर्यनच्या अंगावरती बंदूक धरलेला माणूस कोण असतो तर सत्या त्याला स्वप्नातच विचारतो की तूच मला मारण्याचा प्रयत्न केला। आणि हे ऐकून आता आर्यन तर खडबडून जागा होतो मित्रांनो। आणि दुसरीकडे मात्र आपण पाहतोय मंजू सत्याचा रोमांस मात्र चालू असतो। आता मंजू म्हणत असते, सत्या काय चाललंय तुझं। सत्या म्हणतो, वाघमारे खरंच खूप भारी दिसताय हा तुम्ही, अहो तुम्हाला बघूनच माझं पोट भरलंय, मला खूप आनंद होतोय। आता काय तुम्हाला बघूनच पोट भरवणार आहेत का। ती म्हणते, अरे तुला जेवायचं नाही आहे का की माझं तोंड बघूनच तुझं पोट भरणार आहे। आता मात्र सत्या म्हणतो, वाघमारे पटकन मला जेवायला द्या, मला आता खूप भूक लागली, आता मला खाऊ घाला काहीतरी। आणि इकडे मात्र एवढे दिवस आमच्यासाठी उपाशी राहिलाय, तुम्ही आता मला खाऊ घाला। आता मात्र मंजू म्हणते, माझ्यासाठी उपाशी राहिलास का तू, तुला कळत नव्हतं का सत्या। तर सत्या म्हणतो, वाघमारे हे बघा तुम्ही आता गपचूप आहे ना, मला जेवायला द्या, मला खाऊ घाला। मंजू आता येते, तेवढ्यात सत्य मात्र आता टॉर्च लावून बघतो आणि नेमकाच तो ग्लासचा आवाज होतो आणि त्यांची उडते धांदल। इकडे मात्र अमृता हे सगळे जागी होतात। आता या दोघांची गडबडच होते। आणि इकडे प्रेक्षकांनो आपल्याला खूपच मजेदार सीन आता दाखवला गेलाय। किचनमधून सत्या मंजू गायब होतात। मंजूच्या रूममध्ये जेव्हा जातात तेव्हा मात्र मंजू बोक्षी रडायला लागते। सत्या खरंच मला वाटलं होतं तू आता मेलास, तू या जगात नाही आहेस, तू असं झालं असतं माझं तर काय झालं असतं सांग ना। आता मात्र विचार केलाय का कधी तू, असं मोठ्याने रडते। आणि इकडे मात्र मंजूची आई उठते आणि मंजू का रडते, हिला नक्कीच वेडच लागले असं म्हणून तिचा आता कान लावून ऐकायला जाते मित्रांनो। इकडे मात्र आता मंजू वेडीच झाली असं अमृता आणि तिच्या आईला वाटतं। आणि अमृताची आई आता अमृता म्हणत असते की आई चल बरं दीदीची तब्येत विचारू आपण। इकडे मात्र प्रेक्षकांनो अमृता नको म्हणते आणि इकडे मंजू सत्यासोबत रोमॅन्टिक सीन दोघांचा चालू असतो। तर आता पुढच्या भागात नक्की काय होणार आहे प्रेक्षकांनो ते जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा।